काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवारांच्या राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्या। त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढली। त्यांच्यात कधी कटुता आली नाही आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला। पाहूया। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ऐकलं उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ते? चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। बीडच्या दौऱ्यावरती आलेल्या अजित पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। कारण एकीकडे अजित पवार आणि शरद पवार काकापुतण्यांमध्ये राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत आणि पण असं असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले चुलते शरद पवारांना श्रेय देण्यास विसरले नाहीयेत। पुन्हा एकदा ऐका अजित पवार नेमकं काय म्हणाले। कर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा। खरं तर अजित पवारांच्या या वक्तव्याला राजकीय घडामोडीची किनार आहे। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत वेगळा राजकीय मार्ग निवडला। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। एका राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले। तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार काकापुतण्यांमध्ये राजकीय संघर्षाची सुरुवात झाली। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत पवार काकापुतणे आमने सामने आले होते। एकीकडे राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा त्यांच्यातील नात्याचा ओलावा कायम असल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। चांगलं आहे, मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात। त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही। खरं तर रोखठोक बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात। जे पोटात तेच ओठात असं अजित पवारांविषयी बोललं जातं। हेच बीडमधील अजित पवारांच्या वक्तव्यातून पाहायला मिळालं। चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।